श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीला नंबर 121. नाथोबाला भिक्षेच्या वेळी राजश्रीचे ज्ञान कथन. नाथोबा देई गावाला एका घरी भिक्षेला जात असत. त्या घरची बाई दार बंद करी, मग भिक्षा घेऊन घ्यायची. कोणी एखादा मनुष्य आला की मग भिक्षा घालायची. तोपर्यंत ती नाथोबांशी गोष्टी करायची. असे रोज तिच्या घरी भिक्षेला जात असत. मग एके दिवशी भिक्षेला गेले. तिने दार बंद केले, हातात भिक्षा आणि नाथोबांशी गोष्टी करू लागली. तेव्हा तिचा पती बाहेरून आला. तिने दार उघडले, भिक्षा घातली. मग नाथोबा सर्वज्ञांच्या दर्शनाला आले. सर्वज्ञांना झोळी दाखवली. मग सर्वज्ञांनी विचारले, मंडळी का उशीर का लावला? ते म्हणाले, जीजी, मी एका घरी भिक्षेला जात असतो. त्या घरची बाई आधी दार बंद करते, मग भिक्षा घेऊन येते. कुणी येई पावे तो माझ्याशी गोष्ट करीत राहते. कोणी आल्यावर मग भिक्षा वाढते. आज गेलो तेव्हा तिने आधी दार बंद केले, मग हातात भिक्षा घेऊन माझ्याशी गोष्टी करू लागली. तेव्हा बाहेरून तिचा पती आला. अगोदर तिने दार उघडले, मग मला भिक्षा घातली, म्हणून मला उशीर लागला. जी. सर्वज्ञ म्हणाले, पोरा, तू त्या घरी भिक्षा करायला का जातो? जी, ती बाई मला वेळेवर भिक्षा घालायची म्हणून जात असे. जी. सर्वज्ञ म्हणाले, मंडळी का तुम्हाला काही विषयाची वासना आहे? नाथोबा म्हणाले, जी, ते माझ्या ठिकाणी नाही, हे सर्वज्ञ जाणतातच. सर्वज्ञ म्हणाले, तसे नाही, ते आमच्या जवळ राहिल्यामुळे तसे झाले. असे अग्निसंबंधे वाद श्लेषा न बधिती की गा मंडळी का असे प्रसंग येतात. पूर्वी आम्हाला पाहून एकीला विषय वासना उत्पन्न झाली होती. मग सर्वज्ञांनी कडावी वीरविनेची गोष्ट सांगितली. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.